येते का आवाज? ठीक आहे. तर मी काय म्हणते, काय सुरू आहे आपल्या कंपनीचं? मी एवढ्यात काही माहिती घेतली नाही, कारण की मला काही जायला वेळ नाही भेटला, म्हणून मला काही माहिती नाही एवढ्यात. तुम्हाला काही माहिती नाही? हो, मी गेलोच नाही ना, मग माहिती नाही भेटली ना मला. बरं, ते काकाजी 11 सवाल घेऊन आले होते तुमच्याकडे, तर त्याचं काही उत्तर? त्याचं मला काही समजलं नाही, म्हणून मला काही उत्तर दिलं नाही. मी काही कंपनीचा मालक नाही आहे, मी तुमच्यासारखा एजंट आहे. हो, माझ्यासारखं. तुम्ही माझ्यासारखे एजंट आहे ना? मी एजंट आहो. हो, तर पण तुम्ही सिनियर आहे ना? नाही, एक मिनिट, माझं ऐका आता. तुम्ही सिनियर एजंट आहे ना आमचे? तुम्ही जेवढं तुम्हाला समजते तेवढं आम्हाला समजते का? नाही, पण नाही, तुम्ही आता माझं ऐका. थांबा, नाही, थांबा, माझं ऐका. मी काय म्हणते, तुम्ही पैसे देऊ शकता का? नाही देऊ शकत ना? नाही, तर ऐकून तर घ्या. तुम्ही पैसे देऊ शकता का? नाही देऊ शकत. मी देऊ शकतो का? नाही देऊ शकत. पण तुम्ही जे बाकीचे लोक करत आहे ते सहकार्य तर करू शकता ना तुम्ही? मी काय सांगत आहो, मी आता सध्या म्हणजे मला वेळ नव्हता म्हणून मी काही केलं नाही, आणि मला वेळ पण नाही भेटला. वेळ भेटला मी करेन ना. हो जी, तुम्ही केव्हा कराल आणि तुमच्याजवळ केव्हा वेळ निघन मला एवढं सांगा. तुम्ही तुमच्याजवळ वेळ केव्हा निघन? तुमचा कापूस झाला म्हणजे वेळ निघन. आता तुमचे किती, आणि तोपर्यंत लोक का मग आम्हाला मारतील का? हो जी, जेव्हा पैसे टाकायचे राहील. अरे थांबा, पण माया ऐका तुम्ही, थांबून जा. अरे तर माया ऐका ना, तुम्हीच बोलान का? तुम्हीच बोलान का? माझंही ऐकून घ्या. एक तर माहित आहे का, तुमचा फोन लागत नाही, आणि इकडून तिकडून लागला तर आम्हाला बोलू देत नाही तुम्ही. नाही, थांबा. आता थांबा, आता थांबा ना. तर तुम्ही ऐकून तर घ्या. तुम्ही ऐकून घ्या का? तुम्ही मला बोलूच देत नाहीये, तुम्हीच बोलत आहे. तर माझं ऐका तुम्ही. मी म्हणते ते आता जे लोक करत आहे, हे काकाजी चालले अमृतसरला, कुठे कुठे चालले, तर मग तुमचं काम आहे ना जाणं. तुम्ही त्याला मदत केली पाहिजे ना थोडीशी. आम्ही थोडी ना म्हणतो काही का तुम्ही पैसे द्यावा म्हणून सगळ्यांनी. पैसे तर कोणीच नाही देऊ शकत, पण तुम्ही तर जाऊ शकता ना. तुम्ही करू शकता ना हे सगळं काही. जसे तुम्ही आमच्या घरून पैसे नेत होते, तसे तुम्ही समोर होऊन काही करू शकता ना. आम्हाला तर तेवढी बुद्धी आहे नाही ना, तुमच्या एवढी तर अक्कल आहे नाही ना आम्हाला. जे तुम्ही करू शकता ते आम्ही नाही करू शकत. आणि तुम्ही कसं पैसे भरायच्या वेळेस तर तुम्ही बरोबर येत होते. आता तर तुमचं 4 वर्ष झाले तर एक मुखही नाही दिसलं तुमचं वाला. ऐकून राहिले ना का? काटला फोन? आता ऐका. आता ऐका तुम्ही. ऐका, आता सगळं ऐका तुम्ही. आणि माहित आहे का, तुम्ही एवढ्या दिवसामध्ये एकही वेळा तुम्ही आमच्या घरी फिरून नाही पाहिलं. तुम्ही म्हणत होते ना, संगीता जर तुझ्या केसालाही धक्का लागन तरी मी आहे. लोक आता इथं केस उपडून येऊन राहिले आमचेवाले, तर तुम्ही तर येऊनच नाही राहिले, तुम्ही तर दिसतच नाही आहे ना आम्हाला. मग आता का करावं आम्ही? का तुमच्या घरी येऊन, तुमच्या लोक आमच्या घरी येऊन, आमच्या अंगणात येऊन मातीस तेल घेऊन राहिले, आम्ही तुमच्या अंगणात येऊन मातीस तेल घ्याव का? सांगा मला तुम्ही आता हे उत्तर द्या. कारण तुमचं तर दर्शन होतच नाही. कुठे गेले तुमचे सिनियर लोक? सगळे मेले. आणि तुम्ही म्हणत होते ना संगीता, नाही तुम्ही म्हणत होते ना का संगीता माझ्याजवळ एवढी शेती आहे, मी तुझे पैसे आपली शेती विकून देईन, हे करून देईन, आणि जर त्या केसाला धक्का लागन तर मग मी आहे. आता तर तिथे केस उपडून राहिले तर या ना, थोडंसे या, आपलं दर्शन तरी द्या. का पैसे मागून राहिलो का आम्ही? तुम्ही नाही देऊ शकत पैसे ना, मी बी देऊ शकत पैसे, पण तुम्ही या आता आम्हाला सहकार्य तर करा. आम्ही थोडी म्हणतो काही का तुम्ही पैसे द्या म्हणून. पैसे नको द्या, पैसे कोणीच नाही देऊ शकत नाही एवढे. आणि 11 सवालाचा जबाब आहे, तो घ्या तुम्ही. आपल्या सिनियर जवळ जा, पण काही ना काही तर करा. अरे सगळे सिनियर मेले, एकही सिनियर नाही आहे, सगळे मेले. अरे तुम्ही माहित आहे का, एवढे सिनियर आणि एवढे तुम्हाला इतकं समजते त्या कंपनीचं, एवढे तुम्ही एज्युकेटेड लोक असून तुम्ही काही नाही करून राहिले. ते काकाजी कोण असन बिचारे? ते काकाजी आपल्या ड्युट्या पाडून हे करून सगळ्यासोबत जाऊन राहिले. आता आम्ही त्या झा साहेबाला सांगितलं की तुम्ही आमचा फोन उचलत नाही बा, आणि तुम्ही स्वतः बोला म्हणून त्याच्यासोबत. आता आमच्या 0 वाल्यालाही सांगितलं का तुम्ही काही आमचा फोन उचलत नाही आणि तुम्ही काही आम्हाला सहकार्य करून नाही राहिले. मग उद्या म्हणजा नको का तुम्ही मला सांगितलं नाही बा म्हणून मी तुम्हाला सांगून राहिली.
कारण तुम्ही तर काहीच करू नाही शकत, मग आम्हाला काही नाही काही करावं लागेल ना. आता काकाजी मला आरोपीच्या याच्यामध्ये टाकलाय ना. आरोपीच्या याच्यामध्ये तुम्हाला एजंट नाही टाकलं तर आरोपीच्या याच्यामध्ये टाकलं, म्हणजे मी कंपनीचा मालक आहो. आधी पण तुम्ही सहकार्य काऊन नाही करत, मग सहकार्य काऊन नाही करत, तुम्ही भेटत काऊन नाही. आता त्यानं माझ्यावर एफआयआर दर्ज करणार आहे, तर ते त्यानं आरोपीच्या मध्ये टाकलं ना. आता अरे पण चांगलं काम केलं काकाजीनं. हा तर तुम्ही येत काऊन नाही, तुम्ही येत काऊन नाही, आरोपी केलं आहे ना. म्हणजे तुम्ही येत काऊन नाही. पण काय माहित आहे का, हे पाहून घ्या, जो कोणी सहकार्य करणार नाही तो आरोपीच आहे, एवढं लक्षात ठेवा. जर सहकार्य केलं नाही तर आरोपी आहे. चांगलं आहे ना. हा चांगलं केलं आरोपी करून मला. हो. म्हणजे मी तुम्हाला काही सहकार्य नाही केलं, म्हणजे मी असंच झालं बिनकामाचं नाही का. बिनकामात मी काही सहकार्य नाही केलं. अरे तुम्ही माहित आहे का, तुम्ही सगळं सहकार्य केलं. आरोप करून राहिले हे बघा, नुसतं आरोप करून राहिले. आणि मध्ये मी याच्यामध्ये टाकलं तर गड्डे साहेब ऐकून घ्या, तुम्ही माहित आहे का, आम्ही तुम्हाला काही पैसे नव्हते मागत. तुम्ही फक्त इथं येऊन ना आम्हाला दर्शन दिलं असतं किंवा आमच्या लोकांना तुम्ही समजवू शकत होते. तुम्ही आले नाही, एक बी दिवस समजवलं नाही लोकांना. यायला पाहिजे होतं ना पैदल, पैदल यायला पाहिजे होतं. काय आहे, पैसे घ्यायच्या वेळेस येत होतं ना. मग आणि फोन तर उचलू शकत होते तुम्ही, फोनही नाही उचलत तुम्ही. मग तुमची काय एवढी परिस्थिती काय, तुम्ही उपाशी थोडी राहून राहिले, जेवण तर करूनच राहिले ना. मग ठीक आहे नाही, पण आम्ही हे पाहून घ्या, माझं ऐका तुम्ही, आम्ही दुसऱ्या सिनियरले पाहिलं का, दुसऱ्या सिनियरले पाहिलं का आम्ही ना. नाही दुसऱ्या सिनियरले पाहिलं का, आमच्या घरी तर दुसरे सिनियर आलेच नाही ना, फक्त तुम्ही आले बाबा.